लोणच्यासाठी सर्वप्रथम कैरी अशी स्वच्छ धुवून घ्यायचं. तर एका कापडावर धुवून घ्यायचं. जेणेकरून वाढी लागलेला आंबा आहे त्याच्यामुळे थोडीशी पिवळी कैरी नक्की येतो. तरी पण आपण ह्याचे लोणचे घालून टाकणार आहोत. धुवून झाल्या स्वच्छ असं पुसून घ्यायचं. लोणचं करण्यासाठी ना कैरी आहे ही जर आपल्याला वर्षभर लोणचं ठेवायचं असेल तर परिपक्व पाहिजे. म्हणजे आतून त्याला आमच्या इकडच्या भागात ना साखं धरलं म्हणजे हे जी आंब्याचा गर आहे त्याने ही कोय पक्की धरलेली असते की अगदी अशी सहज निघून येत नाही. ज्यावेळेस कवळी कैरी असते त्यावेळेस आपण बाजूची चिरली की कोय हे सगळं सेपरेट होते. तसं असं हे कुईतून बाहेर निघालं पाहिजे आणि हे जी साखं असतं ते असं पक्क झालेलं पाहिजे. तर आता आपण पुरून पाहूया. त्यासाठी सुरुवातीला जो कैरीचा देठाचा भाग असतो ना हा कापून घ्यायचा. कैरीच्या अगदी मधोमध थोडासा परप्रांतीय होता तो जरा लांब केलेला करून घ्यायची. असे आपण छोट्या खुडी करून घेऊ. डायरेक्ट खुडून झाल्यावर असं स्वच्छ एक कापड घ्यायचं आणि कापडाने त्याच्या सर्व बाजू असे स्वच्छ पुसून घ्यायचे जेणेकरून त्यातला धूळ किंवा काही डस्ट गेली नाही पाहिजे. लोणचं काय ते स्वच्छ केले ना तर जास्त दिवस टिकतो. त्यामुळे काय एकदम प्रत्येक खोड सर्व बाजूंनी स्वच्छ पुसून घ्यायची. कारण हे टिकण्यासाठी स्वच्छतेची काळजी महत्वाची. कारण की आपण कसल्याही प्रकारचं प्रिझर्व टाकणार नाही टिकवण्यासाठी. त्यामुळे याला स्वच्छ. चला तर आता लोणच्याचा मसाला तयार करून घेऊ. त्यासाठी जवस भाजून घ्यायचं. मी हे सर्व अंदाजेच घेतलेलं आहे. जवस घ्यायचं भाजून. त्यानंतर मोहरी भाजून घ्यायच्या हलकेशा गरम करून घ्यायच्या. त्यानंतर बडीशोप, धने, काळी मिरी, लवंग आणि हे सर्व काय करायचं मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचं. फक्त मेथ्या आहेत ह्या डायरेक्ट आपण ह्याच्यात तशाच अखंड घालणार आहोत. तर अशा प्रकारे आपण आता लोणच्याचा मसाला तयार करून घेतो. आणि त्यासाठी मोहरीची डाळ देखील हलकीशी गरम करून घ्यायची. ही वाटायची नाही तशीच घालायची मसाल्यामध्ये. हे उकळून केलेलं तेल आहे अगदी थंड होत आलेलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये ना आपण काय करायचं हा लसूण आहे हा लसूण टाकून घ्यायचा. नंतर हिंग, आणि लाल तिखट हे तेलात टाकून घ्यायचं छान. आणि ते पूर्ण असं थंड होऊन द्यायचं जागेवरती. झाल्यानंतर मग आपण ह्याच्यात घालणार आहोत. अशा प्रकारे काल ठेवलेल्या कैऱ्या आपण ना फॅनच्या हवेखाली सुकून घेतलेल्या छान कोरड्या झालेल्या आहेत. आता याच्यावरती आपण हळद, मीठ, मसाला, तेल सगळं टाकून असे लोणचं एकदम फायनल तयार करणार आहोत. तर आता बाकीची प्रोसेस बघून घेऊ. त्याच्यात सुरुवातीला काय करायचं तर पहिले आपलं हे खडे मीठ जे आहे शक्यतो उन्हाळी आणि वाळवणे काम जर असेल ना टिकाऊ पदार्थ जे आपल्याला वर्षभर टिकवायचे त्यासाठी शक्यतो खडे मीठच वापरायचं. खडे मीठ घालायचं. हे हळद मीठ टाकून असं छान मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपण जे जवस, तीळ, कारळे वाटून जो मसाला तयार केला होता तो आता ह्याच्यात घालून घेणार आहोत. सुंदर असा मसाला आहे. सगळं जेव्हा हे सुटल ना तेल पाणी त्यावेळेस ते एकजीव होऊन जाईल. आता सध्या सगळं सुट्ट होतंय पण असा भरपूर असा मसाला आहे. आता ह्याला तेल पाणी सुटलं आणि त्यानंतर त्यावरती हे जे आपण तेल मसाला केलेला आहे लसूण हा सर्वात शेवटी आपण बरणीत भरल्यानंतर वरून सोडणार आहोत.
आता हे काय करायचं, एक बर्नीमध्ये छान असं भरून घ्यायचं. तुम्ही काचेची असेल तर घ्या. ही बर्नी अशी संपूर्ण कोरडी पाहिजे. तर आपण हे छान भरून घेऊया. थोडस कढई करतात. यात जो आपण मसाला तयार केला होता, आता हा संपूर्ण तेल आणि मसाला आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. अशा प्रकारे संपूर्ण त्यानंतर बर्नीला छान झाकण लावायचं आणि हा मसाला आहे ना असा छान मिक्स करून घ्यायचा. अगदी थोड्या तेलात तयार होणार आहे लोणचं आणि 1 वर्षभर टिकतो. हे बघा किती छान झालंय तयार. आता ह्याला दर 8-10 दिवस ना सारखं हलवत राहायचं, 15 दिवस. मग ते एकदम पुरींना संपूर्ण मसाला लागला जाईल. आता याला एक सुती कापड घ्यायचं आणि ते ह्याच्या तोंडाला ह्याला बांधून टाकायचं. आणि हे ओपन नाही करायचं, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला लोणचं काढायचं असेल तेवढ्या एक वेळापुरतं ते ओपन करायचं असेल. चालेल, ओके, बाय. अशा प्रकारे आपलं एक 10-12 दिवसापूर्वी जे कायऱ्या फोडल्या आणि त्याचं लोणचं छान असं तयार झालेलं आहे. अगदी ह्याला काय केलेलं आहे आपण कमी तेलात बनवलेलं आहे, पण तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेलं आहे. त्याचा मसाला आणि ते एकदम छान झालेले आहे, बघू शकतात तुम्ही.